वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण नमुना प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. विषय आहे अर्थशास्त्र आणि इयत्ता आहे 11वी. नमुना प्रश्नपत्रिका आहे 80 गुणांची, म्हणजे दुसऱ्या सत्र परीक्षेची ही प्रश्नपत्रिका आहे. एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणून याचा अभ्यास करा. यातील प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेत येऊ शकतात किंवा अशाच प्रकारचे प्रश्न असू शकतात आणि उत्तरं कशी लिहायची असतात प्रश्नांची ते आपण आता पाहूया. चला तर नमुना प्रश्नपत्रिका इयत्ता 11वी. अर्थशास्त्र. अर्थशास्त्र हा विषय कला आणि वाणिज्य म्हणजे आर्ट्स आणि कॉमर्स या दोन्ही शाखांना हाच विषय आहे. चला पाहूया कोणकोणते प्रश्न आहेत यामध्ये. प्रश्न पहिला अ. योग्य पर्याय निवडून खालील विधाने पुन्हा लिहा. पुन्हा लिहा याचा अर्थ पर्याय निवडायचा आणि पूर्ण विधान लिहायचं. फक्त उत्तर जेवढा पर्यायाचा शब्द आहे तो लिहायचा नाही, तर पूर्ण विधान लिहायचं आहे. 5 गुण आहेत त्याला, 5 विधानं दिलेली आहेत. 1. अर्थशास्त्र हे मानवाच्या टिंबटिंब वर्तणुकीचा अभ्यास करते. पर्याय धार्मिक, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक. याचं अचूक उत्तर आहे पहिल्याचं आर्थिक. पूर्ण वाक्य लिहायचं मग. अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीचा अभ्यास करते. 2. ज्या संख्या संपूर्ण निरीक्षणाचे टिंबटिंब भाग करतात त्यांना दशमके म्हणतात. पर्याय 9, 10, 4 आणि 100. याचं अचूक उत्तर आहे 10. ज्या संख्या संपूर्ण निरीक्षणाचे 10 भाग करतात त्यांना दशमके म्हणतात आणि दशमके 9 असतात. क्रमांक 3 विधान आहे. सेवा क्षेत्रामध्ये टिंबटिंब या सेवेचा समावेश होतो. पर्याय पर्यटन, लघु उद्योग, पशुपालन, शेती. आणि याच्या उत्तराचा अचूक पर्याय आहे पर्यटन. सेवा क्षेत्रामध्ये पर्यटन या सेवेचा समावेश होतो. 4. दर आठवड्याला 14 तासापेक्षा कमी काम करणाऱ्या व्यक्तीला टिंबटिंब असे म्हटले जाते. पर्याय न्यूनतम रोजगार, बेरोजगार, हुशार, आळशी. आणि याचं अचूक उत्तर आहे न्यूनतम रोजगार म्हणजे कमीत कमी रोजगार असं त्याचा अर्थ. पूर्ण वाक्यात लिहा मग ते. 5. निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी टिंबटिंबची निर्मिती करण्यात आलेली आहे. सेवा क्षेत्र, विशेष आर्थिक क्षेत्र, उद्योग क्षेत्र, संगणक क्षेत्र. आणि याचं अचूक उत्तर आहे विशेष आर्थिक क्षेत्र. प्रश्न पहिल्यातलाच ब आहे. विसंगत शब्द ओळखा. 5 गुण आहेत. 5 गट दिलेले आहेत, त्यात एक शब्द विसंगत आहे किंवा वेगळा घटक आहे तो ओळखायचा. 1. पैसा प्रकार म्हणजे पैशाचे प्रकार दिलेत. पशु पैसा, वस्तू पैसा, काळा पैसा, कागदी पैसा. आता या गटाशी विसंगत शब्द आहे, पैशाचा प्रकार नाही आहे, ते उत्तर आहे काळा पैसा. हा काही पैशाचा प्रकार नाही आहे. 2. प्रशासकीय विभाग पुणे, मुंबई, पुणे, नागपूर आणि सातारा. गटात न बसणारा शब्द आहे किंवा विसंगत सातारा. सातारा हा काही प्रशासकीय विभाग नाही आहे. क्रमांक 3. घटता मृत्यूदर, शिक्षण, सकस आहार, आपत्ती व्यवस्थापन, दारिद्र्य. मृत्यूदर कोणकोणत्या कारणाने घटलेला आहे तर शिक्षण, सकस आहार, आपत्ती व्यवस्थापन. पण दारिद्र्य त्या गटामध्ये बसत नाही. क्रमांक 4. बेकारीचे प्रकार दिलेले आहेत. सुशिक्षित बेकारी, औद्योगिक बेकारी, छुपी बेकारी, तांत्रिक बेकारी. आणि उत्तर आहे छुपी बेकारी. कारण सुशिक्षित, औद्योगिक, तांत्रिक शहरी बेकारीचा प्रकार आहे किंवा नागरी बेकारीचा, आणि छुपी बेकारी ग्रामीण बेकारी आहे म्हणून गटात बसत नाही किंवा विसंगत आहे. 5. रेशन कार्डचे प्रकार पांढरे, केशरी, हिरवे आणि पिवळे. अचूक उत्तर आहे हिरवे. बाकीचे पांढरं, केशरी आणि पिवळं रेशन कार्ड असतं पण हिरव्या रंगाचं नाही म्हणून विसंगत शब्द आहे. प्रश्न पहिल्यातलाच क आहे. सहसंबंध पूर्ण करा आणि 5 गुण आहेत त्याला. 1. आयकर प्रत्यक्ष कर आहे. तर वस्तू आणि सेवा कर कोणता आहे ते उत्तर चौकटीमध्ये लिहायचं आहे. तो आहे अप्रत्यक्ष कर असं चौकटीमध्ये लिहायचं. 2. भारत रिकामी चौकट आहे. अमेरिका विकसित देश आहे तर भारत कोणता देश आहे? विकसनशील देश आहे. हे चौकटीमध्ये लिहा. 3. कागदी पैसा आहे नोटा, रिकामी चौकट आणि क्रेडिट कार्ड. क्रेडिट कार्ड हा कोणता पैसा आहे तर प्लॅस्टिक पैसा आहे. पुढचं दिलेलं आहे सहसंबंध. विमा क्षेत्र रिकामी जागा दिली आहे. बजाज कंपनी खाजगी मक्तेदारी आहे तर विमा क्षेत्रातली मक्तेदारी आहे सरकारी किंवा सार्वजनिक म्हणा. आणि 5वं शेवटचं आहे भूमी नैसर्गिक घटक आहे. तर भांडवल कोणता घटक आहे तर मानवनिर्मित. अशा प्रकारे सहसंबंध स्पष्ट करा. प्रश्न क्रमांक पहिल्यातला ड आहे. आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा.
काही संकल्पना दिल्या आहेत, त्याला पारिभाषिक शब्द लिहायचा. 5 गुणांच्यासाठी 5. 1. असा पैसा जो कोणत्याही खात्यात जमा नाही, त्याची सरकारला माहिती दिलेली नाही, त्याला म्हणतात काळा पैसा. क्रमांक 2. परकीय कंपन्यांनी आपल्या देशात केलेली गुंतवणूक, त्याला म्हणायचं परदेशी किंवा विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक असते, त्याला FDI म्हणतात. 3. देशात दरवर्षी 1000 लोकसंख्येमागे जन्माला येणाऱ्यांची संख्या, त्याला म्हणतात जन्मदर. 4. कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे क्षेत्र, कच्च्या मालावर प्रक्रिया होते उद्योग क्षेत्रामध्ये. आणि 5वं, शेतजमिनीवरचा अतिरिक्त भार, त्याला म्हणायचं छुपी बेकारी किंवा अतिरिक्त श्रमशक्ती असं म्हटलं तरी चालेल. प्रश्न दुसरा अ आहे. खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून संकल्पना स्पष्ट करा. कोणत्याही 3 संकल्पना ओळखायची आणि त्याचं स्पष्टीकरण करायचं आहे. 5 दिले, 3च सोडवायच्या आणि 6 गुण आहेत, म्हणजे एका संकल्पनेला 2 गुण. संकल्पना ओळखायला 1 गुण आणि त्याचं स्पष्टीकरण करायला 1 गुण. 1. राहुलला वडिलांनी दुचाकी घेऊन दिल्यामुळे त्याची रोजच्या प्रवासाची गरज भागते. 2. प्राजक्ता कुटुंबासोबत 8 दिवस काश्मीरला फिरायला गेली. 3. भारतात शेती क्षेत्रात ठराविक कालावधीत काम मिळते, इतर वेळी बेकार राहावे लागते. 4. रमेश शेठ यांच्या दुकानातील कोळसा धान्याच्या मोबदल्यात देतात. 5. उच्च प्रतीचे बी बियाणे खरेदी करण्यासाठी बँक शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार पैसा पुरवते. आपण आता संकल्पना ओळखून स्पष्टीकरण करूया. पहिली संकल्पना, वडिलांनी मला दुचाकी गाडी विकत घेऊन दिली, त्यामुळे माझी रोजच्या प्रवासाची गरज भागते. यामध्ये संकल्पना आहे वैयक्तिक गरज आणि स्पष्टीकरण करायचं. जी गरज वैयक्तिक पातळीवर पूर्ण केली जाते त्या गरजेला वैयक्तिक गरज असं म्हणतात. 2. प्राजक्ता तिच्या कुटुंबासह दिवाळीच्या सुट्टीत 8 दिवस समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेली. उदाहरणातील संकल्पना पर्यटन. स्पष्टीकरण, आनंदासाठी किंवा व्यवसायासाठी काही कालावधीसाठी दुसऱ्या ठिकाणी केलेला प्रवास व वास्तव्य म्हणजे पर्यटन होय. क्रमांक 3. भारतात शेती क्षेत्रात ठराविक काळात काम मिळते, इतर वेळी बेकार राहावे लागते. संकल्पना हंगामी बेकारी. स्पष्टीकरण, हंगाम नसलेल्या काळात जेव्हा लोकांना रोजगार नसतो त्याला हंगामी बेरोजगारी म्हणतात. शेतकऱ्यांना पीक लागवडीसाठी पावसावर अवलंबून राहावे लागते, त्यामुळे शेती हा हंगामी व्यवसाय आहे. शेती क्षेत्रातील श्रमशक्ती जवळपास 5 ते 6 महिन्यासाठी बेरोजगार राहते. क्रमांक 4. वसंत शेठ त्याच्या दुकानातील कोळसा शेतकऱ्यांना त्यांच्या धान्याच्या मोबदल्यात देतो. संकल्पना आहे वस्तू विनिमय. स्पष्टीकरण, ज्या विनिमय पद्धतीत वस्तूंचा व सेवांचा विनिमय वस्तूंच्या व सेवांच्या बदल्यात होत असे ती विनिमय पद्धत म्हणजे वस्तू विनिमय पद्धत होय. 5. उच्च प्रतीची बी बियाणे खरेदी करण्यासाठी बँक लहान किंवा छोट्या शेतकऱ्यांना अनुदान पुरवते. संकल्पना आहे अल्पकालीन पतपुरवठा. स्पष्टीकरण, अल्पकालीन पतपुरवठा कर्ज 2 वर्षाच्या कालावधीसाठी केला जातो. खते, उच्च प्रतीची दर्जेदार बी बियाणे खरेदी कर इत्यादी कारणांसाठी बँक लहान किंवा मोठ्या शेतकऱ्यांना अनुदान पुरवते. प्रश्न क्रमांक दुसरा ब प्रश्न सुरू झाला. फरक स्पष्ट करा. कोणतेही 3च सोडवायचे. 5 फरक दिले, 3 सोडवायचे आणि 6 गुण आहेत याला, म्हणजेच एका फरकाला 2 गुण आहेत. त्यामुळे 2 ते 3 मुद्दे लिहा. त्यापेक्षा जास्त मुद्दे लिहिले तर जास्त गुण मिळणार नाहीत, 2च मिळतील. 1. आर्थिक वृद्धी व आर्थिक विकास. 2. दशमके व शतमके. 3. नियोजन आयोग व नीती आयोग. 4. हंगामी बेकारी व छुपी बेकारी. 5. जन्मदर व मृत्यूदर. पहिला फरक आहे एका भागात आर्थिक वृद्धी, दुसऱ्या भागात आर्थिक विकास. मुद्दा लिहायचा, अर्थ लिहायचा पहिल्यांदा. देशाच्या वास्तव उत्पन्नात दीर्घकाळात झालेली संख्यात्मक वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय. आर्थिक वृद्धीबरोबरच लोकांच्या कल्याणात वाढ करणाऱ्या महत्त्वपूर्ण आर्थिक घटकात परिवर्तनशील बदल म्हणजे आर्थिक विकास होय. दुसरा मुद्दा लिहायचा संकल्पना. आर्थिक वृद्धी ही एकांगी, संकुचित व संख्यात्मक संकल्पना आहे. आर्थिक विकास ही सर्वसमावेशक, व्यापक व गुणात्मक संकल्पना आहे. 2 गुणांच्यासाठी फरकाचे 2 मुद्दे लिहायचे असे. पुढचा फरक आहे दशमके आणि शतमके. अर्थ लिहायचा. दिलेली सामग्री चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडल्यानंतर श्रेणीतील ज्या संख्या श्रेणीचे समान 10 भाग करतात त्यांना दशमके म्हणतात. दशमकाची मूल्ये 10 नसून 9 असतात. ती D1, D2, D3, D9 याप्रमाणे संबोधले जाते. दिलेली सामग्री चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडल्यानंतर श्रेणीतील ज्या संख्या श्रेणीचे समान 100 भाग करतात त्यांना शतमके म्हणतात.
शतमकाची मूल्ये 100 नसून 99 असतात. त्यांना P1, P2, P3, डॅश डॅश P99 याप्रमाणे संबोधले जाते. फरकाचा दुसरा मुद्दा लिहायचा. मध्यकाशी संबंध. 5वे दशमक म्हणजे D5 म्हणजेच मध्यक होय. 50वे शतमक म्हणजे P50 म्हणजे मध्यक होय. पुढचा फरक आहे नियोजन आयोग आणि नीती आयोगामध्ये. तिसरा फरक. पहिला मुद्दा लिहायचा. अर्थ. नियोजन मंडळाची स्थापना 15 मार्च 1950 रोजी झाली. नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 रोजी झाली. दुसरा मुद्दा आहे अधिकार. राज्यांसाठी धोरणे लागू करणे आणि राज्य सरकारला निधी पुरवणे हे नियोजन आयोगाचे अधिकार होते. नीती आयोग हा केवळ विचार विनिमय करणारा गट असून त्यास धोरणे बनवण्याचा अधिकार नाही. चौथा फरक आहे हंगामी आणि छुपी बेकारीमधला. त्यातला हंगामी बेकारी. हंगाम नसलेल्या काळात जेव्हा लोकांना रोजगार नसतो त्याला हंगामी बेरोजगारी म्हणतात. शेतकऱ्यांना पिकांच्या लागवडीसाठी पावसावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे शेती हा हंगामी व्यवसाय आहे. शेती क्षेत्रातील श्रमशक्ती जवळपास 5 ते 7 महिन्यांसाठी बेरोजगार राहते. शेतीशिवाय स्थलपरत्वे, हंगामी बेरोजगारी ही पर्यटन, मार्गदर्शक, बँड पथक, साखर कारखाना कामगार, बर्फ फॅक्टरी कामगार व मासेमारी इत्यादी व्यवसायांमध्ये आढळून येते. दुसरा प्रकार आहे छुपी किंवा प्रच्छन्न बेरोजगारी. सामान्यतः भारतातील खेड्यांमध्ये ही बेरोजगारी आढळते. ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये गरजेपेक्षा जास्त लोक काम करताना दिसतात. त्यापैकी काही मजुरांना कामावरून कमी केले तरी उत्पादनावर त्याचा परिणाम होत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ती एक विशिष्ट स्थितीशी संबंधित आहे जिथे अतिरिक्त मनुष्यबळ असून त्यामध्ये काही मजुरांची सीमांत उत्पादकता 0 असते. शेतजमिनीवरचा अतिरिक्त भार हा ग्रामीण भागात छुपी बेरोजगारी निर्माण करतो. ग्रामीण भागात जवळपास 20% श्रमशक्ती छुप्या बेरोजगारीत आहे. पुढचा 5वा शेवटचा फरक आहे जन्मदर आणि मृत्यूदर. त्याचा अर्थ लिहायचा. देशात प्रतिवर्षी प्रति 1000 लोकसंख्येमागे जन्माला येणाऱ्यांची संख्या म्हणजे जन्मदर होय. देशात प्रतिवर्षी प्रति 1000 लोकसंख्येमागे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या म्हणजे मृत्यूदर होय. दुसरा मुद्दा भारतातील प्रमाण. 2011च्या जनगणनेनुसार 2001 ते 2010 या दशकात भारतातील जन्मदर 20.97 होता. 2011च्या जनगणनेनुसार 2001 ते 2010 या दशकात भारतातील मृत्यूदर 7.48 होता. प्रश्न क्रमांक 3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 3 सोडवायचे आणि 12 गुण आहेत त्याला. 5 पैकी 3 सोडवायचे. याचा अर्थ असा की एका प्रश्नासाठी 4 गुण आहेत. क्रमांक 1. महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सरकारने केलेले उपाय स्पष्ट करा. 2. वाढत्या जन्मदराची कोणतीही 4 कारणे स्पष्ट करा. 3. भारतातील बेरोजगारी कमी करण्यासाठी सरकारने केलेल्या कोणत्याही 4 योजना स्पष्ट करा. 4. 12व्या पंचवार्षिक योजनेची माहिती लिहा. 5. वस्तू विनिमय पद्धतीतील 4 अडचणी लिहा. 4 गुणांचे प्रश्न आहे. 4 मुद्दे आले पाहिजेत. पहिला प्रश्न. महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारने केलेल्या उपाययोजना स्पष्ट करा. उत्तर. महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारने केलेल्या उपाययोजना पुढीलप्रमाणे आहेत. 1. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शासनाद्वारे वाजवी दरात दर्जेदार बी बियाण्यांचे वितरण केले जात आहे. 2. महाराष्ट्रात खत व कीटकनाशक वितरण केंद्रात वाढ करण्यात आली आहे. 3. महाराष्ट्रातील अनेक भागात जलसिंचन सोयींचा विकास केला जात आहे. 4. महाराष्ट्र शासनाने शेतीपंपांचे विद्युतीकरण आणि मागणीनुसार वीज पुरवठा या धोरणाची अंमलबजावणी केली आहे. 5. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विविध बँकांमार्फत आवश्यकतेनुसार पतपुरवठा केला जात आहे. 6. महाराष्ट्रात सरकारमार्फत कृषी उत्पन्न बाजार समितीची, कृषी उत्पादन निर्यात क्षेत्राची, फलोत्पादन केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. शेतमालाच्या प्रभावी वितरणासाठी शेतकऱ्यांना श्रेणीकरण व बांधणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 7. प्रसारमाध्यमांद्वारे कृषीविषयक माहितीचा प्रसार करून कृषी व्यवसाय हा नफा देणारा व्यवसाय आहे हा दृष्टिकोन महाराष्ट्रातील लोकात निर्माण व्हावा यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे. क्रमांक 2. भारतातील वाढत्या जन्मदराची कारणे स्पष्ट करा. उत्तर. भारतातील वाढत्या जन्मदराची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. निरक्षरता. भारतात निरक्षरतेचे प्रमाण खूप जास्त आहे.
भारतात निरक्षर व्यक्तींचा विवाहसंबंधीचा आणि अपत्यांसंबंधीचा दृष्टिकोन अत्यंत अलौकिक असल्याचे आढळते. भारतातील स्त्रियांमधील निरक्षरता ही वाढत्या जन्मदरास कारणीभूत असल्याचे दिसून येते. 2. विवाहाची सार्वत्रिकता. भारतात विवाह हे एक धार्मिक व सामाजिक कर्तव्य मानले जाते. शिक्षणाचा प्रसार होऊनही भारतातील लोकांचा विवाहाविषयीचा दृष्टिकोन बदलल्याचे आढळून येत नाही. परिणामी भारतात जन्मदर वाढल्याचे दिसून येते. 3. विवाहाचे वय. इतर देशांच्या तुलनेत भारतात लग्नाचे सरासरी वय कमी असल्याचे दिसून येते. भारतात विवाहासाठी स्त्रियांचे वय 18 आणि पुरुषांचे वय 21 आहे. भारतात कमी वयात विवाह केल्यामुळे जन्मदर जास्त असल्याचे दिसून येते. 4. मुलगाच हवा. भारतात धार्मिक अंधश्रद्धांमुळे अनेक जोडप्यात मुलगाच हवा, मेटा प्राधान्य अशी वृत्ती आढळून येते. परिणामी पुत्रप्राप्ती होईपर्यंत अनेक बालिकांना जन्म दिला जातो व त्यामुळे भारतात जन्मदर जास्त असल्याचे दिसून येते. 5. संयुक्त कुटुंब पद्धती. भारतात अनेक लोक संयुक्त कुटुंबात राहतात. संयुक्त कुटुंब पद्धतीत आर्थिक जबाबदारी विभागली जाते. परिणामी भारतात जन्मदर जास्त असल्याचे दिसून येते. कोणतेही 4 मुद्दे लिहा. प्रश्न 3. भारतातील बेरोजगारी कमी करण्यासाठी शासनाने केलेल्या विशेष उपाययोजनांची माहिती लिहा. उत्तर. भारतातील बेरोजगारी कमी करण्यासाठी शासनाने केलेल्या विशेष उपाययोजनांची माहिती पुढीलप्रमाणे. 1. रोजगार हमी योजना, एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम EGS. महाराष्ट्र सरकारने 28 मार्च 1972 रोजी रोजगार हमी योजना सुरू केली. ग्रामीण भागातील बेरोजगार व्यक्तींना रोजगार पुरवणे व दारिद्र्याची समस्या दूर करणे ही या योजनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. या योजनेचे महाराष्ट्रातील यश पाहता भारतातील इतर राज्यांनी ही योजना अंमलात आणली आहे. 2. स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजना SGSY, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम IRDP व इतर योजनांचे पुनर्गठन करून एप्रिल 1999 स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजना सुरू करण्यात आली. 3. स्वर्णजयंती शहरी रोजगार योजना SJSRY. स्वर्णजयंती शहरी रोजगार योजना 1997 सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत स्वयंरोजगार, महिला स्वयंरोजगार कार्यक्रम, रोजगारासाठी कुशल प्रशिक्षण व शहरी वेतन कार्यक्रम सामावलेले आहेत. या योजनेसाठी केंद्र सरकार 75% आणि राज्य सरकार 25% खर्च करते. 4. प्रधानमंत्री रोजगार योजना PMRY. प्रधानमंत्री रोजगार योजना 1993 पासून लागू करण्यात आली. या योजनेच्या अंतर्गत लाखो सुशिक्षित बेरोजगार तरुणांना शाश्वत स्वरूपाच्या स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. 5. ग्रामीण युवक प्रशिक्षण व स्वयंरोजगार योजना. ग्रामीण युवक प्रशिक्षण व स्वयंरोजगार योजना 1979 साली सुरू झाली. दरवर्षी सुमारे 2 लाख ग्रामीण युवकांना रोजगार देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. प्रश्न 4 आहे. 12व्या पंचवार्षिक योजनेची माहिती द्या. 12वी पंचवार्षिक योजना, तिचा कालखंड 2012 ते 17. 12व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 2012 ते 17 असून जलद व शाश्वत वृद्धीवर लक्ष केंद्रित केले आहे. सरकारी खर्चातून भारतातील शेती, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक कल्याण यांच्या विकासाला प्रोत्साहन देणे हे या योजनेचे अपेक्षित उद्दिष्ट आहे. तसेच उत्पादन क्षेत्राच्या विकासातून रोजगार निर्मिती करणे हेही अपेक्षित आहे. 12व्या पंचवार्षिक योजनेची मुख्य उद्दिष्टे. 1. आर्थिक वृद्धी. वास्तविक स्थूल देशांतर्गत उत्पादन वृद्धीचा दर 8% पर्यंत प्राप्त करणे. शेतीचा वृद्धी दर 4.0% प्राप्त करणे. औद्योगिक व उत्पादन वृद्धीचा दर 10% पर्यंत प्राप्त करणे. प्रत्येक राज्याचा सरासरी वृद्धी दर हा 11व्या पंचवार्षिक योजनेपेक्षा 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये वाढवणे. 2. दारिद्र्य व रोजगार. दारिद्र्याचे दरडोई गुणोत्तर 10% पर्यंत टक्क्यांनी कमी करणे. शेती क्षेत्राव्यतिरिक्त 5 कोटी नवीन रोजगारांच्या संधी उपलब्ध करणे. 3. शिक्षण. योजनेच्या अखेरपर्यंत किमान 7 वर्षापर्यंत शाळेत राहण्याचा कालावधी वाढविणे. कौशल्याधिष्ठित उच्च शिक्षणाच्या संधी निर्माण करणे. योजनेच्या अखेरीस शाळेतील पटनोंदणीतील लिंगभेद व सामाजिक अंतर कमी करणे. 4. आरोग्य. प्रजनन दर 2.1% पर्यंत कमी करणे. 0 ते 3 वयोगटातील बालकांचे कुपोषणाचे प्रमाण योजनेच्या अखेरीस राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य पाहणीच्या 3ऱ्या स्तराच्या अर्ध्यापर्यंत कमी करणे. 5. पायाभूत सुविधा.
पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीस स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 9% वाढ घडवून आणणे, सर्व खेडी पक्क्या रस्त्याने जोडणे, ग्रामीण दूरध्वनीची व दूरदर्शनची घनता 70% वाढवणे. क्रमांक 6. पर्यावरण व शाश्वतता. 12व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात दरवर्षी 10 लाख हेक्टर इतके वनराई क्षेत्र वाढवणे. 7. सेवा पुरविणे. योजनेच्या अखेरीस 90% भारतीयांना बँकिंग सेवा पुरवणे. बँक खात्याची जोडणी आधाराशी करणे. अनुदाने व सरकारकडून मिळणाऱ्या लाभाची रक्कम लाभधारकांच्या खात्यात थेट जमा करणे. 5वा प्रश्न आहे, वस्तू विनिमय पद्धतीतील 4 अडचणी लिहा. वस्तू विनिमयातील अडचणी. पहिली अडचण, गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव. वस्तू विनिमय व्यवस्थेची मुख्य मर्यादा म्हणजे गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव होय. उदाहरणार्थ, अ व्यक्तीकडे कापड आहे, त्या बदल्यात त्याला तांदूळ हवा आहे. ब व्यक्तीकडे तांदूळ आहे, पण त्याला अ व्यक्तीकडून कापड नको आहे. यामध्ये दुहेरी संयोगाचा अभाव असल्याने वस्तू विनिमय शक्य नाही. 2. मूल्याच्या सामायिक मापदंडाचा अभाव. वस्तू विनिमय पद्धतीत वस्तूचे मूल्य मोजण्यासाठी प्रमाणित मापकाचा अभाव होता. उदाहरणार्थ, 2 लिटर दुधाची तुलना 2 किलो तांदळाबरोबर करता येत नाही. 3. वस्तूंचा साठा करण्यातील अडचण. भविष्याच्या उपभोगासाठी वस्तू साठवणे गरजेचे असते, परंतु नाशवंत वस्तूंचा साठा करणे अवघड होते. उदाहरणार्थ, दूध, अंडे, मासे, भाजीपाला इत्यादी. तसेच जागेच्या अभावामुळे अवजड वस्तू साठवणे कठीण होते. 4. वस्तूच्या विभाज्यतेची अडचण. प्राणी, घर इत्यादींचे छोट्या भागात विभाजन करणे गैरसोयीचे होते. त्यामुळे एका वस्तूचा दुसऱ्या वस्तूशी विनिमय करणे अवघड होते. उदाहरणार्थ, अ या व्यक्तीकडे गव्हाचे पोते आहे, त्याला विनिमयात शेळी हवी आहे. ब या व्यक्तीकडे शेळी आहे, त्याला गव्हाचे अर्धेच पोते हवे आहे. अशा वेळेस गव्हाचे अर्धे पोते असे विभाजन करणे शक्य आहे, परंतु जिवंत शेळीचे विभाजन करणे शक्य नाही. विभाज्यतेची अडचण निर्माण झाल्यामुळे विनिमय होऊ शकत नाही. अशा प्रकारे आपण या पहिल्या भागामध्ये 1 ते 3 प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते पाहिलेलं आहे. पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये प्रश्न क्रमांक 4, 5, 6 हे आपण सोडवणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि तुमची परीक्षा झाल्यानंतर या प्रश्नपत्रिकेतील कोणते प्रश्न आले ते चेक करा आणि कमेंट नक्की करा. आवडलेल्या व्हिडिओच्या लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा. अभ्यासासाठी शुभेच्छा.